नमस्कार. मी अनिल दुबदळे. आज आपण राजकीय निवडणुकांचं विश्लेषण पाहूया. सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे व्हावं लागले आहे. देशातील सर्वच जागांसाठी एकंदरीत चुरशीचं मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी केलेल्या विश्लेषणानुसार देशामधील मोदी विरोधाचं वारं वाहू लागल्याचे सांगितले जात आहे. कारण या दशकामध्ये मोदींच्या हाती सत्ता गेल्यानंतर त्यांनी ज्या लोकांना विविध माध्यमातून जे काही वचनं दिली त्यांची पूर्ती झाली नसल्यामुळे, खास करून तसंच वाढती महागाई, बेकारीची वाढती संख्या आणि त्यावर निष्प्रभ ठरत असलेले हे राजकारण एकंदरीत सुरू पाहता देशामध्ये कधी नाही इतक्या प्रमाणात या अलीकडच्या वर्षभरामध्ये असंतोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याची प्रचिती वेगवेगळ्या माध्यमातून आलेली आहे. मणिपूर येथील घटना असो किंवा शेतकऱ्यांचे आंदोलन असो किंवा महिला कुस्तीपटूंचं विषय असो, त्याचबरोबर GST, नोटाबंदी आणि कोरोनाच्या काळामध्ये झालेली लोकांची परवड, त्याचप्रमाणे महागाईची सोसत असलेली जी झळ आहे ती, त्याचबरोबर अनेक प्रश्न जे आहेत ते आवासून उभा राहिलेले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण 5 वर्ष राजकीयदृष्ट्या पाहिले तर वातावरण गढूळ राहिलेलं आहे. केवळ सत्ता आपल्याकडे कशी राहील यासाठी केलेला आटापिटा हे लोक विसरू शकत नाहीत. पक्षांची एकीकडे जुळवाजुळव करून सत्ता आपल्याकडे कशी येईल याची चिंता महाराष्ट्रातील सत्ताधीशांना लागल्याचे पाहायला मिळाले. 2.5 वर्षाचा काळ, ज्या काळामध्ये ठाकरे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शरद पवार यांच्या सत्तेचा काळ असताना ही सत्ता आपल्याकडे कशी येईल ह्या विवेचनेत भारतीय जनता पक्ष राहून फोडाफोडीचं राजकारण करून अखेरच्या 2.5 वर्षाच्या सत्रात सत्ता हस्तगित करणारे भाजप-प्रणीत सरकारला यश आलं. आणि या कालावधीमध्ये पण आपण पाहिलं की राष्ट्रवादी तसेच शिवसेना हे 2 पक्ष फोडण्यात आले आणि ते फोडल्यानंतरचं पुढचं राजकारण आपण आजपर्यंत पाहिलं आहे. या काळामध्ये केवळ सत्ता मिळवणे आणि सत्ता सांभाळणे यातच सत्ताधीशांचं लक्ष अधिकाधिक राहिल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे जनतेचे मूळ प्रश्न होते ते बाजूला राहिले. आणि अशा प्रकारे ज्या काही सवलती आहेत त्यांची खैरात आणि आमिष आताच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण पाहत आहोत. सत्ता असताना जे आता आमिष दिली जात आहे किंवा आश्वासन दिली जात आहे ती सत्ता असताना पाडता आली नाही आणि मग पुन्हा सत्ता मिळावी यासाठी ते आमिष देण्याच्या ऐवजी ती सत्ता असतानाच पूर्ण का करता आली नाही, हा एक न उलगडणारा विषय आहे. एकंदरीत निवडणुका आल्या तर आमिष दाखवणे हे प्रत्येक पक्षाला, मग तो कोणताही पक्ष असो, हे काही नवीन नाही आणि जनतेलाही ते ऐकून घेणे किंवा स्वीकारणे
ही पण नवीन नाही. मात्र एकंदरीत पाहता आताचं राजकारण पाहिले तर अत्यंत खालच्या स्तरावर जात असल्याचं पाहायला मिळत आहे. भाषाशैली, पुन्हा होत असलेला गोंधळ, आरोप प्रत्यारोप, त्याचबरोबर फोडाफोडी, या पक्षातून त्या पक्षात तिकीट न मिळाल्यामुळे मूळच्या पक्षावर आरोप प्रत्यारोप, आणि अशा सर्व या गोष्टीतून मतदार किंवा नागरिक मात्र बुचकळ्यात पडण्याऐवजी आता राजकारण्यांना हसू लागलेलं आहे. कारण लोकांना सर्व काही समजतं, हे सांगण्याची काही गरज नाही. पण राजकारत्यांना वाटतं की आम्ही जे सांगतो तेवढं या लोकांना समजतं, बाकी काही समजतच नाही. तर या भ्रमात न राहता राजकारत्यांनी आपण गेल्या 5 वर्षांमध्ये नेमकं आपण काय काय केलो हे जर केलेलं असेल तर सांगण्यासाठी जाण्याची काही गरज नाही. मात्र काही न करता पुन्हा मतदारासमोर जाणे आणि मग प्रचार आपला करणे हे लोकांना कितपर्यंत पचवू शकेल. खासदार किंवा आमदाराची कामे काय आहेत किंवा त्यांची कर्तव्ये काय आहेत हे न समजण्यासारखा विषय नाही. कारण का आज प्रत्येक घरामध्ये सुशिक्षित वर्ग आहेत, सुशिक्षित लोक आहेत, नागरिकशास्त्राचा अभ्यास केलेले लोक आहेत. त्यांना माहीत आहे कोणाची कर्तव्ये काय आहेत आणि ती कशी पार पाडली जातील. त्यासाठी नव्याने आता उपदेशाचे डोस पाजण्याची प्रक्रिया सुरू असल्याची जाणवत आहे. लोकांना हे सगळं काही माहिती आहे. खासदार आमदार असो, त्यांनी आपल्या भागातील जनतेचे मूळ प्रश्न काय आहेत त्यासाठी त्यांनी किती वेळा आवाज उठवला याचं खरं म्हटलं तर उदाहरण पुराव्यासकट देणे क्रमप्राप्त आहे. खासदार असो किंवा आमदार असो, त्यांनी आपल्या विभागातील प्रश्नासाठी कसा आवाज आणि केव्हा आवाज उठवला हे दाखवून देणे गरजेचं आहे किंवा ते करणे गरजेचं आहे. हे राहिलंच बाजूला. आता या प्रचारामध्ये अमक्या उमेदवाराला मत म्हणजे पंतप्रधान मोदींना मत असा उलटा प्रचार ऐकायला मिळत आहे. वास्तविक पाहता मोदींची कर्तृत्व यावर जर खासदार किंवा त्यांचे लोक अवलंबून असतील तर मग या लोकांना निवडून देऊन त्यांनी स्वकर्तृत्व का सिद्ध करू नये. पंतप्रधानांच्या नावावर मताचा मागणे इथपर्यंत योग्य आहे. कारण जसं पंतप्रधान काम करतात त्याचप्रमाणे त्या विभागातील काम पार पाडण्याची जबाबदारी त्या लोकप्रतिनिधींच्यावर दिलेली असते. मग तुम्ही स्वकर्तृत्वावर स्वतःच्या नावावर मतं मागितली पाहिजेत किंवा त्यांच्या कामावर मतं द्या अशा प्रकारे प्रचार केला पाहिजे. मात्र उलट्या दिशेने गंगा वाहत असल्याचे इथं पाहायला मिळत आहे. आज देशातील विविध राज्यामधील अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. शैक्षणिकदृष्ट्या आज आपण अजूनही जगामध्ये खूपच पाठीमागे आहोत. औद्योगिक क्रांती घडली आहे, मात्र त्यामध्ये आणखी बदल आवश्यक आहे. कृषी क्रांतीच्या नावाखाली केवळ आश्वासन देऊन चालणार नाही. कृषी क्रांती होण्यासाठी शेतकऱ्यांना जी काही साधन सामुग्री आहे ती सवलतीमध्ये मिळाल्या पाहिजेत. GSTमुळे शेतकरी कष्टकरी तमाम वर्ग खिचपत पडलेला आहे, गांजून गेलेला आहे. बँकेमध्ये अकाउंट आहे पण बँकेमध्ये पैसा साठवता येत नाही. कर्जाच्या घाईमध्ये अशा प्रकारे जनता जाऊ लागलेली आहे. आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत विचार केला तर आपण किंवा आपला देश कर्जामध्येच आहे. वास्तविक पाहता जे इलेक्ट्रोल बॉन्डसारखा विषय आहे त्या विषयामध्ये आपण जरा बारीक दृष्टीने पाहिले तर
जमा झालेला पैसा जो आहे, जो शेतकरी दर दिवशी आत्महत्येच्या समोर जात आहेत, अशा शेतकऱ्यांना किंवा बेरोजगारांना या मिळालेल्या बॉन्डच्या माध्यमातून तो पैसा तिकडे वळवून शेतकरी, कष्टकरी, कामगार किंवा बेरोजगार यांच्यासाठी हा पैसा उपयोगात आणता येईल का हे पाहणे गरजेचं आहे. हा पैसा पक्ष मोठा करणे किंवा निवडणुकीसाठी पैसा वापरणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर हा निधी संकलन करण्याचा जर विचार होता असेल तर तो अयोग्य ठरावा आणि सांगितल्याप्रमाणे अशा निधीचा उपयोग लोकहितासाठी केला जावा असे म्हटले तर वावगे ठरू नये. एकंदरीत अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून किंवा बगल देऊन चालणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठलाही पक्ष येऊन सत्तेवर, पण असे प्रश्न पुन्हा उद्भवू नयेत यासाठी लोकांची अपेक्षा आहे. सुज्ञ नागरिकांचे मत जे आहे ते पवित्र आहे. मताच्या पावित्र्यावरच आपले संविधान चालत आहे. तिथंही काही प्रकार होत असल्याचं आपल्याला ऐकवत आहे, निदर्शनाला येत आहे. नुकताच झालेल्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये सुद्धा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. मशीन जी आहेत ती फोडण्यात आली. हे कशाचे द्योतक आहेत हाही विचार होणे गरजेचं आहे. पुन्हा निवडणूक आयोगाबाबत लोकांच्या मनामध्ये शंकेचं वातावरण आहे. निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतर टक्केवारी जाहीर करणे क्रमप्राप्त असते. मत टक्केवारी तब्बल 10-11 दिवसानंतर जाहीर करणे आणि त्यामध्ये वाढ होणे, पहिला जाहीर केलेल्या आणि नंतर जाहीर केल्यामध्ये वाढ होणे हाही चिंतेचा विषय आहे. वास्तविक टक्केवारीचा विषय फारसा गंभीर नसतो, कारण मतदान केंद्राधिकारी किंवा मतकर्मचारी जे आहेत ते प्रामुख्याने शिक्षण क्षेत्राशी निगडीत असतात आणि त्यांना प्रशिक्षण दिलं जात असतं आणि त्यामुळं मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतांची टक्केवारी त्याच ठिकाणी काढली जाते आणि ती मग काही कालावधीनंतर लगेच जाहीर केली जाते. मात्र तब्बल 10-11 दिवसानंतर मत टक्केवारी पुन्हा जाहीर करून त्यामध्ये काही टक्क्यांमध्ये वाढ होणे हे संशयास्पद वाटत आहे आणि त्याबद्दल निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा नाही, काय नाही. एकंदरीत या शंकेच्या वातावरणामुळे या अलीकडच्या या दशकातील एक वेगवेगळ्या पद्धतीने गाजत असलेली निवडणूक म्हणावं लागेल. एकंदरीत हा सरासरी विचार केला तर लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाची आवश्यकता आहे आणि मताचं पावित्र्य जपून प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचं आहे. मात्र यासाठी डोळसपणाने आणि अंतर्मनाने विचार करूनही मतदान करणे गरजेचे आहे असे म्हटल्यास वावगे ठरेल. धन्यवाद.